नमस्कार, मी प्रतिभा. तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. आज मी करणार आहे सत्यनारायणची पूजा. तर आज म्हणजे पौर्णिमा आहे आणि घरच्या घरी आपण सत्यनारायण कशाप्रकारे पूजा मांडणी मी करते, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसंच आज गुरुवार पण आहे आपल्या स्वामींचा. तर गुरुवाराची पूजा माझे 11 गुरुवाराचे व्रत मी चालू केले आहेत. तर हा माझा दुसरा गुरुवार आहे. तर स्वामींच्या गुरुवाराची पूजा पण मी मांडणार आहे 11 गुरुवाराची आणि तसेच सत्यनारायणची पूजा. तर एकाच चौरंगावर मी मांडणार आहे कारण आज सत्यनारायण आहे आणि गुरुवार पण आहे. तर वेगवेगळी पूजा मांडल्यापेक्षा मी एकत्रच पूजा मांडणार आहे. तर कशा प्रकारे मी पूजा मांडणी केली आहे तर ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आणि चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला पूजा आजची कशी वाटली. आपल्याला जिथं पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आणि स्वस्तिक मांडायची. स्वस्तिक काढल्यानंतर तिथं एक चौरंग ठेवायचा. तुमच्याकडे चौरंग असला तर चौरंग ठेवायचा, नाहीतर मग पूजेसाठी पाट पण वापरला तरी चालते. आणि त्याच्यावरती पिवळा कपडा अंथरायचा, कारण पिवळा कपडा पूजेमध्ये वापरणं शुभ मानलं जातं. तसेच गुरुवाराची पूजा असली तर जास्त करून पिवळ्या कपड्याचाच वापर केला पाहिजे. पिवळे फुलं, पिवळा कपडा, पिवळी मिठाई अशा प्रकारे पिवळ्या रंगाचा जास्त वापर करणं शुभ मानलं जातं. तसेच पिवळे कपडे घालून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता, ते पण शुभ मानलं जातं. गुरुवारच्या दिवशी पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्ही आंघोळ केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि जे काही संकट आहेत ते संकट दूर होतात. गुरुवारच्या दिवशी लादी पुसू नये, कारण लादी पुसणं अशुभ मानलं जातं. पूजा असली तरीही केस धुवू नये, लादी पुसू नये, नखं कापू नये, अशा प्रकारच्या चुका गुरुवारच्या दिवशी करू नये. तर मी सर्वात आधी दिवा प्रज्वलित केला, त्याच्यानंतर गणपतीची स्थापना केली. कारण आपण सर्वात आधी दिवा प्रज्वलित करतो, त्याच्यानंतर गणपतीची स्थापना करतो. माझ्याकडे सत्यनारायणचा फोटो आहे आणि सत्यनारायणचा फोटो मी ठेवलेला आहे. तसंही आज गुरुवार आहे तर स्वामींची मूर्ती पण आहे. तर दिव्याची पूजा करून घेतली, गणपतीची पूजा झाली आणि कळस ठेवला. कळसाखाली थोडेसे तांदूळ ठेवले आणि कळसामध्ये फुलं, 1 रुपया आणि हळद कुंकू अशा प्रकारे कळसाची स्थापना केली. माझ्याकडे खाण्याची पानं होती. तुम्ही 5 पानं खाण्याची सुद्धा वापरू शकता कळसाला. जर ती नसेल तर तुम्ही आंब्याची पानं वापरणं सुद्धा चांगलं आहे. आंब्याची पानं सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर मुलांनी आणलेले 5 पानं, पण 1 पान गणपतीला पाहिजे होतं म्हणून मग माझ्याकडे 4च पानं उरले होते कळसासाठी. मग मी ते काही वापरले नाहीत आणि मग मी आंब्याचे पानं ठेवलेत 5 आणि त्याच्यावरती एक तांब्याची पितळीची प्लेट ठेवली आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकले. आणि अशा प्रकारे मी आता बघा आपल्या कळशाची स्थापना केली. 5 कुंकवाचे बोटं लावायचे किंवा स्वस्तिक काढायची आणि फूल ठेवायचं, तिथं फूल अर्पण करायचं. नंतर मी तांदूळावरती बालकृष्ण ठेवला आणि त्यांना तुळस अर्पण केली. तुळस, फूल, कारण बालकृष्णांना तुळस ही प्रिय आहे तर ती अर्पण केली. आणि हे बघा स्वामींची मूर्ती पण मी ठेवलेली आहे. तर माझ्याकडे छोटीशी स्वामींची मूर्ती होती, ती मूर्ती मी ठेवली आणि माझे तसे 11 गुरुवार चालू आहेत. आता हा दुसरा गुरुवार आहे माझा. तर आपल्याला स्वामीचरित्र सारामृतचे 21 अध्याय वाचायचे आहेत. 1 ते 21 अध्याय प्रत्येक गुरुवारी. तर अशा प्रकारे आपण 11 गुरुवार स्वामींचे करतो. स्वामी समर्थांची उपासना ही अत्यंत फलदायी आणि मनशांती देणारी मानली जाते. गुरुवार हा गुरुदेवांचा वार असल्याने या दिवशी स्वामींची सेवा करण्याला विशेष महत्त्व आहे. जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक करून घ्यायचा स्वामींच्या मूर्तीवर आणि त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप करताना अभिषेक करावा. त्यानंतर स्वामींना प्रिय असणारी पिवळे फुलं किंवा केसरी फुले अर्पण करावीत. त्यांना तुळशीपत्र देखील वाहावेत. पूजेमध्ये तुपाचा दिवा लावावा. जर तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. आणि स्वामींचे गुरुवारी प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृतचे 1 ते 21 अध्याय, तारक मंत्र आणि 11 माळी जप. 11 माळी जप नाही झाला तर 3 माळी जप तुम्ही करू शकता. तशाच प्रकारे पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने स्वामींचे 11 गुरुवार आपण केलेत
तर मनातील इच्छा आपली पूर्ण होते. घरातील वातावरण प्रसन्न राहावं, माता लक्ष्मी प्रसन्न राहावी, घरात सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन उंबरठ्याला करा. थोडीशी हळद टाकून पाण्यात अंघोळ करा. गुरुग्रह मजबूत होतो. उपवास म्हटला किंवा सणवार असला तर घरातलं वातावरण कसं प्रसन्न राहते. आपण जेवढी पूजापाठ करतो, धूप, अगरबत्ती, दिवा आपल्या घरामध्ये राहतो, तर आपल्या घरामध्ये ना एक सकारात्मक ऊर्जा राहते. नकारात्मक ऊर्जा बाहेर होते. जसं की हळदीचं लेपन गुरुवारी करायचं. तर हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण माझी पूजा मांडून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे सर्वात आधी मी स्वामी चरित्र सारामृत वाचणार आहे आणि मग त्याच्यानंतर सत्यनारायणची ही पूजा म्हणजे सत्यनारायणची पोथी वाचणार आहे. तर अशा प्रकारे सुंदर माझी पूजा मांडून झालेली आहे. तर प्रसाद करायचा बाकी आहे. तर म्हटलं आता पहिले मी स्वामी चरित्र सारामृत वाचते, मग त्याच्यानंतर सत्यनारायणची कथा वाचन करते, मग त्याच्यानंतर मी प्रसाद बनवते. तर तुम्हाला हे पूजा कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला मग आता मी पारायण वाचायला सुरुवात करते. आता माझं स्वामी चरित्र सारामृत वाचन झालेलं आहे. तर म्हटलं चला आधी प्रसाद भाजून घेऊया, त्याच्यानंतर म्हटलं मग सत्यनारायणची कथा वाचूया. तर म्हटलं आता थोडासा रवा भाजायला घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता गरम पाणी ठेवलं, कारण रवा आपण गरम पाणी असलं ना की रवा कसा फुलतो आणि मोकळा होतो, गाठा होत नाहीत. आणि थंड पाणी टाकलं तर काय होतं, तो गाठा होतो, चिपकतो एकमेकांना आणि तो असा फुलत पण नाही, चांगला असा मोकळा मोकळा होत नाही रवा. मग त्याच्यासाठी थोडंसं गरम पाणी ठेवलं मी आणि 2 चमचे तूप टाकलं, कारण थोडासाच रवा भाजायचा होता, जास्त रवा नाही. कारण मग जास्त तूप टाकलं ना की मग ते पूर्ण तूपच राहतं. मग त्याच्यासाठी थोडा 1 प्लेट रवा घेतला आणि म्हटलं रवा पहिले भाजून घेऊया. अशा प्रकारे छान रवा भाजण्यासाठी घेतला. तर थोडं खोबरं किसून घेतलं आणि थोडंसं मनुका आणि त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि किसमिस अशा प्रकारे थोडंसं मी घेतलं. म्हटलं रव्यामध्ये ते चांगलं लागतं, जर आपण प्रसादामध्ये टाकलं ना खूप छान लागतं. आणि जेवढं तुम्हाला गोड पाहिजे त्यानुसार त्याच्यामध्ये साखर टाकायची. तर 1 प्लेट रवा घेतला आणि जास्त गोड आम्ही खात नाही, म्हणजे जास्त गोड झालं तर ते खायला पण आपल्याला जमत नाही ना, मग त्याच्याच्यानं अर्धी प्लेटच साखर घेतली. अशा प्रकारे रवा भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकलं आणि मग साखर टाकली आणि त्याच्यावरती खारीक, खोबरं, काजू जे होते ते टाकलेत मी त्याच्यावरती, कारण खूप छान होतो प्रसाद. आणि अशा प्रकारे मग प्रसाद बघा तयार झाला आपला. तुम्ही रव्याचा प्रसाद करू शकता. रवा नसेल तर गव्हाचं पीठ असते आपलं, ते सुद्धा थोडंसं तुम्ही भाजू शकता, त्याचा पण प्रसाद चांगला होतो आणि चांगला लागतो त्याचा पण प्रसाद. तर त्याच्यामध्ये मी 2 केळं टाकले बारीक करून, कारण केळ टाकल्यानंतर पण प्रसाद खूप छान लागतो. तर अशा प्रकारे माझा प्रसाद पूर्ण तयार झाला आणि म्हटलं चला देवाला पहिले प्रसाद तिथं ठेवूया आणि मग सत्यनारायणची पूजा वाचायला घेऊया. तर प्रसादामध्ये तुळशीपत्र ठेवले, कारण प्रसादामध्ये तुळशीपत्र ठेवतात, त्याच्यानंतरच तो प्रसाद सत्यनारायण देवाला अर्पण करतात. तर बघा अशा प्रकारे छान माझा मोकळा एकदम रवा असा प्रसाद झालेला आहे. आणि प्रसाद म्हटलं ना की तो तुम्ही खूप टेस्टीच होतो तो, तुम्ही कसा पण बनवा. हे बघा माझ्या इथं बेलपत्राचं झाड आहे, एवढं झालं आहे बघा, त्याला बाजूला कसे बेलपत्र आलेत. आणि रोज संध्याकाळी मग मी तुपाचा दिवा लावते इथं. रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावते आणि महादेवाची पिंड आहे बेलपत्रीच्या झाडाखाली. थोडंसं पाणी मी महादेवाला अर्पण करते, त्याच्यानंतर बेलपत्रीला मग पाणी अर्पण करते महादेवाला. आणि संध्याकाळी रोज तुळशीजवळ हे बेलपत्रीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावणं खूप शुभ मानलं जातं. महादेवांची कृपा आपल्या घरावरती राहते, आशीर्वाद मिळतो, माता लक्ष्मी प्रसन्न राहते, पैशाची समस्या दूर होतात. जर तुम्हाला शक्य असेल तर रोज बेलपत्रीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावत जा किंवा प्रत्येक सोमवारी लावला तरीही काही हरकत नाही. आणि हे बघा केळाचं झाड आहे. केळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो. तुळस आहे बाजूला, तुळसमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. तर केळीच्या झाडाला तुम्ही प्रत्येक गुरुवारी किंवा दररोज थोडीशी हळद अर्पण करायची, पाण्यामध्ये थोडीसं हळद मिक्स करायची आणि ते पाणी अर्पण करायचे. हे खूप चांगलं फळ आपल्याला देतं, घरात चांगली ऊर्जा राहते. बाजूलाच तुळशीचं
रोप आहे. कन्हेराचं झाड लावलेलं पण ते सुकलं, आता ते आणावं लागते मला. असेच ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.